पोलिसांनी अटक करावी, आम्ही निवेदन पोलिसांना देतोय, अटक करा म्हणून निवेदन देऊ, नाहीतर उद्या कोर्टात सांगू आम्ही अटक व्हायला तयार होतो। पोलिसांनी अटक केली नाही, उद्या रेल रोको आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे एक प्रकारे हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे। आंदोलन कसं करायचं, काय करायचं याच्याबद्दलचा मोठा अनुभव बच्चू कडूंना आहे आणि त्यामुळे आता बच्चू कडूंनी एक प्रकारे आंदोलनामध्ये नवा ट्विस्ट अँड टर्न आलेला आहे। बच्चू कडूंनी सांगितलंय की पोलिसांनी आम्हाला अटक करावी, जर त्यांनी अटक केली नाही तर न्यायालयात आम्ही सांगू की आम्हाला अटक करून घेतली गेली नाही। त्यामुळे हा एक नवा पेच सरकारच्या समोर निर्माण झालेला आहे, प्रशासनाच्या समोर, पोलिसांच्या समोर निर्माण झालाय। या सगळ्या हजारो आंदोलकांना अटक कशी करायची हा प्रश्न असेल। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संजय, काय भूमिका घेतली बच्चू कडूंनी? विलास, आपण बघू शकतो की 6 वाजता न्यायालयाचे आदेश आलेले आहे की न्यायालयाच्या आदेशानुसार परिसर जो आहे त्यांना खाली करून द्यायचा होता। मात्र न्यायालयाचे आदेश जे आहे ते पोलिसांनी आदेश दिले 5:58 आणि बच्चू कडू यांनी भूमिका घेतली की पोलिसांना अटक करायचं असेल तर न्यायालयाचा मी सन्मान करू, त्यांनी आम्हाला अटक करावी आणि घेऊन जावे कुठे। मात्र पोलीस अटक करायला तयार नव्हते। पोलिसांची भूमिका जी होती रात्री 11 नंतर त्यांना अटक करायची होती। त्यामुळे बच्चू कडू स्वतः कार्यकर्त्यांसह आता नागपूरच्या दिशेने ज्या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण ताफा आहे त्या दिशेने बच्चू कडू कार्यकर्ते निघालेले आहेत। बरं, याचा अर्थ हायवे हा प्लीज पूर्ण करा। हैदराबाद नागपूर जाणारा हा मार्ग आहे, हा नागपूरकडे जाणारा मार्ग आहे आणि याच्या 2 किलोमीटर पुढे जो आहे त्या ठिकाणी बच्चू कडू यांचं नियोजित स्थळ होतं आंदोलनाचं। त्या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। त्या ठिकाणी बच्चू कडू हे निघालेले आहेत आपल्या कार्यकर्त्यांसह। पोलिसांना ते विनंती करणार आम्हाला तुम्ही अटक करा, अटक नसेल करत तर त्याच ठिकाणी ते आंदोलन करणार अशी भूमिका देखील बच्चू कडूंनी जाहीर केलेली आहे। पण ज्या ठिकाणी हा ठिय्या मांडलेला होता तो हायवे आता मोकळा झालेला आहे का? नाही, अजूनपर्यंत हा हायवे मोकळा झालेला नाही आहे, कारण दोन्ही बाजूने बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आणि बच्चू कडू यांच्या ताफ्यातील वाहनं जे आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। हा वर्धा जाणारा महामार्ग आहे, हैदराबाद जाणारा मार्ग आहे आणि समृद्धीला जोडणारा सुद्धा हाच मार्ग आहे। त्यामुळे हा महामार्ग सध्या तुर्तास तरी खाली होणार नाही। मात्र 2 किलोमीटर पर्यंत पुढे जरी ही वाहतूक जी आहे ह्या सगळ्या ताफाच्या 2 किलोमीटर पुढे आम्ही शरण वाढत चाललो, तुम्ही म्हणता आक्रमक होत चाललोय। कमाल आहे तुमची। वारे मीडिया अरे आम्ही शरण वाढत चाललोय आणि तुम्ही म्हणता आक्रमक होत आहे। मीडिया सरकारचे प्रतिनिधी 4 वाजता येणार होते, त्याने सगळं शिजवलं ना कट। 6 वाजता न्यायालयाचा आदेश, 11 वाजता अटक, म्हणजे झोपीत पाला लावायचा शेतकऱ्याचा चुना। सरकारला संधी मिळणार नाही का? तुम्ही जर अटक करून दिली काय चर्चा होणार आहे? आला का ते 2 मंत्री बोलल्यावर? आले का ते 2 मंत्री बोलल्यावर? हे सगळं सरकारचं नव्हतं, देवेंद्र फडणवीसचं। तर आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे आणि आता एक प्रकारे या संपूर्ण आंदोलनातून मार्ग कसा काढायचा, हा तोडगा कसा काढायचा। आणि 2 मंत्री बरोबर आले नाही, थांबून ठेवलं आंदोलन आणि व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। तुमच्या इशाऱ्यावर न्यायालय बरोबर 6 वाजता रिझल्ट येतं। जसा नवनीत राणाचा रिझल्ट 11 वाजता आला ना अर्ज भरायच्या अगोदर, आणि पहिलेच बावनकुळेनं सांगितलं होतं का नवनीत राणाचा रिझल्ट तिच्या नवनीत राणाच्या बाजूने लागल। हे सगळी बनवाबनवी सुरू आहे देशामध्ये। अटक त्याच्या बापाला करावं लागेल। हम अटक होने जा रहे हैं। कोई आदेश की सवाल प्रवाल में हम महाराष्ट्र भर जेल भर करेंगे, हम महाराष्ट्र भर जेल भर करेंगे। कोर्ट का आदेश है क्या? उसका पालन? कोर्ट का आदेश का पालन ही तो कर रहे ना, हम जेल भरो कर रहे हैं ना। या प्रशांत भाऊ,
सांगितलंय की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतोय आणि स्वतःला अटक करून घेतोय. या पुढचं आंदोलन म्हणजे राज्यभर जेल भरो आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी दिलेला आहे. गेल्या 3 दिवसापासून बच्चू कडूंचं नागपुरात ठिय्या आंदोलन सुरू होतं. आज न्यायालयाचा आदेश आला. न्यायालयानं त्यांना जागा सोडण्याच्या संदर्भातले आदेश दिले आणि त्यानंतर बच्चू कडूंनी न्यायालयाच्या आदेशावर सवाल उपस्थित केले. बरोबर 6 वाजता आदेश कसे येतात असा सवाल त्यांनी विचारला. सरकारला संधी मिळणार नाही का? तुम्ही जर का सरकारला आंदोलन करतायची संधी मिळणार नाही का? ते प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि त्यासह इतर मागण्यांच्यासाठी जे आंदोलन सुरू केलंय, महा एल्गार पुकारलेला आहे. या आंदोलनाच्या मध्ये आता न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर नवा ट्विस्ट आलाय. बच्चू कडूंनी सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर आम्ही अटक व्हायला तयार आहोत, पोलिसांनी आम्हाला अटक करून दाखवावी असं खुलं आव्हान दिलंय. आणि त्याचबरोबर पुढच्या काळात राज्यभरात जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आज दिवसभर या आंदोलनाचे पडसाद तिकडे समृद्धी महामार्गावर दिसत होते.